सुरत डायमंड बॉर्स उद्घाटनानंतरच्या काही महिन्यात जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत असलेल्या सुरत डायमंड बॉर्स (SDB) ला सर्व कार्यालये कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आव्हानांना सामोरे जावे लागले आहे। या इमारतीमध्ये 67,28,604 चौफूट कार्पेट एरिया असलेली 4,500 कार्यालये आहेत। प्रारंभी 17 डिसेंबर रोजी झालेल्या SDBच्या उद्घाटनापूर्वी 135 पेक्षा जास्त कार्यालये कार्यान्वित व्हावीत यावर निःसंदेह समितीचे लक्ष होते। आधी मुंबईच्या हिया व्यापारी डायमंड ट्रेडर्स यांना SDBची ऑफर याच कल्पनेवर आधारित होती आणि त्यांना शक्य तितक्या लवकर बर्समध्ये कार्यालय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते। SDBच्या उद्घाटनापूर्वी त्यांनी कार्यालय सुरू केल्यास SDBचे अध्यक्ष श्री वल्लभ अलखानी यांच्या अलीकडील राजीनाम्यामुळे उद्योगात धक्का बसला आहे। अलखानी यांनी SDBला जलद कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि येथे त्यांचे कार्यालयही सुरू केले होते। SDB व्यवस्थापनाच्या सूत्रांनुसार इमारत पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी निःसंदेह समिती सदस्यांवर जबरदस्त दबाव आहे। इमारत विकसित झाल्यानंतर 60%, मात्र या ऑफरला अपेक्षित यश आले नाही। अगदी काही नामवंत हिया उत्पादक कंपन्यांनीही अद्याप SDB मध्ये कार्यालय सुरू केलेली नाही। किरण जेमन्ससारखी कोणतीही इतर नामांकित कंपनीने SDB मध्ये आपले कार्य सुरू केले नाही। प्रमुख खेळाडूंनी SDB मध्ये कार्यालय सुरू केल्याशिवाय प्रकल्पाची यशस्वीता शक्य नाही, असे SDBच्या विकासातील एका प्रमुख व्यक्तीने सांगितले। शहरातील काही आघाडीच्या उत्पादकांनी देखील जे मोठ्या पॉलिशिंग युनिट्स चालवतात आणि मुंबईमध्ये व्यवसायात चांगला वाटा मिळवतात त्यांनी अद्याप SDB मध्ये कार्यालय सुरू केलेली नाही, असे समितीतील आणखी एक सदस्य म्हणाले। यामुळे समिती सदस्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाले, ज्यामुळे श्री अलखानी यांना राजीनामा द्यावा लागला।